नमस्कार सर्वांना. चौथा धडा दशांश अपूर्णांक व त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 4.2 पाहणार आहोत. या अगोदर आपण 4.1 या चॅनलवर पाहिलेला आहे. ठीक आहे. यामधील पहिला प्रश्न, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या विचारली आहे. या ठिकाणी आपल्याला पॉईंटच्या पुढच्या अंकावरून ठरवावं लागतं. इथं 0 आहे, इथं 0 आहे, 0 आहे. पॉईंटच्या नंतर इथं 3 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 आपला या ठिकाणी बरोबर असेल. पुढील प्रश्न, या ठिकाणी उतरत्या क्रमाने विचारली आहे. तर बघा, या ठिकाणी 2 नंबरचं ऑप्शन कसं आहे ते पाहू आपण. पहा, इथं 12 आहेत, 12 आहेत, 12 आहेत. पॉईंटच्या नंतर इथं 700 आहेत, इथं 700 आहेत, इथे 0 आहेत. याचा अर्थ हे बरोबर उतरत्या क्रमाने चालले. इथं 5 आहेत, इथे 0 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 आपलं या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपला आहे, या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की हे आपल्याला क्रिया करून दिलेली, आपल्याला याचं उत्तर काढायचं फक्त. तर याचं उत्तर काढताना आपण याला संख्येला अगोदर लिहून घेऊया. बघा, आता पॉईंटचा भागाकार करताना पॉईंट समान स्थळावर करावा लागतो. इथं उजवीकडून 2 नंतर पॉईंट आहे, म्हणजे इथं पॉईंट देऊन 2 शून्य लिहून घेऊ आपण. म्हणजे ही संख्या समान स्थळावर पॉईंट झाल्यानंतर यांचा पॉईंट निघून जात असतो. बघा, दोन्हीलाही 5 ने भाग जाईल. 5 दोन्ही 10, उरतील 3, 5 7 35, 27 राहिले. इथं होईल 5 5 25, 2 उरतील, परत 5 5 25, 3 उरतील, 5 6 30, 1 उरेल, 5 दोन्ही 10, 2 0 जशाल तसे. पहा, या ठिकाणी परत ही संख्या लिहून घेऊ आपण. बघा, या दोन्हीला भाग जाणारी संख्या कितीच्या कसोटीत बसते. कसोट्या पाठ असणं आवश्यक आहे तुम्हाला जर काटाकाटी जर करायची असेल तर. बघा, याला 9 ने भाग जातो. 5 10 16 18, यालाही 9 ने भाग जातो. 9 त्रिक 27 करा. 9 5 45, 9 सकी 54, याच्यातला 1 उरला, 16 झाली. 9 1 9 होईल. त्यानंतर 7 उरतील, 9 8 72 होतील, आणि 2 शून्य जशाला तशी. परत आता ही संख्या आपल्याला या ठिकाणी मिळेल 61,800 भागिले 3. ठीक आहे. परत आता 3 ने भाग द्या. 3 1 3, 3 2 6. त्यानंतर 3च्या पाड्यात 1 येत नाही, म्हणून शून्याचा भाग देऊ आपण या ठिकाणी. 1 पुढे गेले 18 झाले. 3 सक 18 येईल, आणि 2 शून्य जशाला तसे. या ठिकाणी आपला ऑप्शन नंबर 2 उत्तर या ठिकाणी येईल आपलं. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 4 नंबरचा. तर पहा, या ठिकाणी आपल्याला भागाकारच दिलेला आहे. बघा, असा जर भागाकार आला तर बघा, हे अंशामध्ये जे पॉईंट आहे 3 संख्येनंतर आहे, छेदामध्ये किती 1 नंतर. मग आपण याला असंही करू शकतो, 3 नंतर आहे म्हणून 3, छेदात 1 नंतर आहे म्हणून 1, दोघांची वजाबाकी करू. किती आली 2. मग आता ऑप्शनमधील सर्वच ऑप्शनमध्ये 4 7 आणि 1 सर्व कडालेले. मग याचा अर्थ काय करायचं आपण, अंशात 3 नंतर आहे आणि छेदात 1 नंतर पॉईंट आहे, यांची वजाबाकी 2 आली. याचा अर्थ येणाऱ्या उत्तरामध्ये उजवीकडून 2 अंक सोडून उत्तर येत असते, म्हणजे ह्याचा ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी उत्तर येईल. तरी तुम्हाला हे गणित एकदा सोडून दाखवतो. पॉईंट समान स्थळावर करून आपण कसं केलं तर तसं, किंवा मग हा पॉईंट काढून टाकायचा आपल्याला. तर याला 10 ने गुण, यालाही 10 ने गुण. ठीक आहे. तर पहा, 10 ने गुणलं तर याचं उत्तर येईल, हा पॉईंट एक घर इकडं सर्कल, म्हणजे इथे येईल, आणि ह्याचा पॉईंट निघून जाईल, म्हणजे 9 राहतील. ठीक आहे. तर बघा, 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 चौक 36. 36 याच्या अंतर याच्यामध्ये 6 उरतील, 63 झाले. पॉईंटला पॉईंट देऊन टाकू, आणि 9 7 63, परत 9 1 9. बघा, या ठिकाणी ऑप्शन 2च उत्तर आलेलं आहे. बघा, तुम्ही असा जर गणित असेल तर अंशामधील पॉईंट उजवीकडून किती नंतर आहे, 1 2 3 नंतर आहे, 3 लिहायचे. छेदात पॉईंट उजवीकडून 1 नंतर आहे, 1 लिहायचा, वजाबाकी करायची 2, आणि उत्तरात सर्वच ऑप्शनमध्ये तेच अंक आलेले असतील तर उजवीकडून 2 नंतर पॉईंट द्यायचा, तरी उत्तर आपलं या ठिकाणी निघते.
पुढील प्रश्न 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार करायचा आहे. तर पहा, या ठिकाणी अगोदर पॉईंट नाही असा गुणाकार करू. 8×32 किती आला? 32. आता पॉईंट द्यायचा कसा ते सांगतो तुम्हाला. बघा, इथं उजवीकडून 2 नंतर पॉईंट आहे आणि इथं 1 नंतर, म्हणजे हे 2 आणि हे किती झाले? 3. म्हणजे आलेल्या उत्तरात 3 संख्या सोडून पॉईंट द्यायचा. 1, 2, 3 पॉईंट उत्तर. ठीक आहे. असं कुठे आपल्याला ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. 6वा प्रश्न असेल. 2 संख्याचा गुणाकार दिला आपल्याला, त्यापैकी एक संख्या दुसरीपेक्षा दुप्पट आहे असं विचारलंय. तर मोठी संख्या कोणती? बघा, एकही संख्या माहीत नाही. म्हणजे एक संख्या जर आपण x घेतली तर दुसरी संख्या काय होईल? दुप्पट म्हणल्यावर 2x. आणि ह्या दोघांचा गुणाकार दिला आपल्याला, x गुणिले 2x बरोबर 3.92. यांचा जर गुणाकार केला तर येईल 2x वर्ग बरोबर 3.92. आता हे गुणाकारातली इकडं भागाकारात जातील. इथं राहील x वर्ग बरोबर 3.92 भागिले 2. बे एक बे पॉईंटला पॉईंट येईल 92, 18 उरला 1 बे सुकून 12. पहा, या ठिकाणी येईल x वर्ग बरोबर 1.96 म्हणजे 1.96. तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढायचं. वर्गमूळ काढल्यावर x बरोबर येईल 1.4. काय येईल? 1.4. तर इथे विचारलं मोठी संख्या, तर x ची किंमत 1.4 आली. तर मोठी संख्या दुसरी आहे म्हणून 2x बरोबर 1.4 गुणिले 2 म्हणजेच 2.8. ऑप्शन नंबर 4 या ठिकाणी येईल आपलं. 7वा प्रश्न आहे. 2 दशमान संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला, त्यापैकी एक संख्या दिली आहे तर दुसरी संख्या काढायची आहे. बघा, या ठिकाणी उत्तर आपण प्रश्न अगोदर लिहून घेऊया. हा प्रश्न लिहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल अंशामध्ये 1, 2, 3 संख्या सोडून पॉईंट आहे, छेदामध्ये 2 नंतर आहे. बघा, ऑप्शनमध्ये जर बघितलं तर 3, 7, 3, 7 सगळीकडे कॉमन आहेत. याचा अर्थ डायरेक्ट उत्तर आपण कसं काढू शकतो? तर आपण या अगोदर बघितला होता 3 नंबरचा 4 नंबरचा प्रश्न बघितला होता, तसंच याचं करायचं. बघा, आता उत्तर तर 3, 7 तर येणारच आहेत उत्तरामध्ये. अंशामध्ये 1, 2, 3 नंतर पॉईंट आहे, छेदात 2 नंतर यांच्या दोघांची जर वजाबाकी केली तर 1 येते. याचा अर्थ उत्तर आपलं जे काही येणार आहे त्याचा पॉईंट जे आहे ते उजवीकडून एक संख्या सोडूनच येणार आहे. तर असं ऑप्शनमध्ये आपल्याला एकच नंबरचा ऑप्शन या ठिकाणी दिसतो. ठीक आहे. चला, जर तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही काटाकाटी करून सुद्धा उत्तर काढू शकता. पुढील प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न असेल आपला. या ठिकाणी हे आपल्याला सोडून दिले आणि याचं उत्तर किती किंमत येईल हे विचारलेलं आहे आपल्याला. तर पहा, या ठिकाणी लिहून घेऊया. 12.6 भागिले. आता बघा, इथं उजवीकडून 1 नंतर पॉईंट आहे, छेदात आता पॉईंट समान स्थळ करून घेऊ आपण. म्हणजे पॉईंट द्यायचा, 0 घ्यायचा, समान स्थळ झाल्या पॉईंट निघून जात असतो, हे तुम्हाला माहिती. ठीक आहे. 2 इथे तर पॉईंट निघून गेल्यावर अशी संख्या तयार होईल. आता दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या तुम्हाला कसोट्या पाठ असतील तर कळेल. बघा, 9ने भाग देऊ आपण दोघांनाही. तर काय होईल? 9 1 9. याच्यातील 9 गेल्यानंतर 10, 11, 12 3 होतील. 9 2 18, 9 त्रिक 27 होईल. 28 29 30 5 होतील. 9 5 55 9 सकी 54 होईल. 54 नंतर उरतील 55 56 57 3 उरतील आणि 9 चौक 36 होईल. इथेही तसंच करा. 9 8 72 पुन्हा 9 8 72 200. पहा, आता याला भाग द्यायचा आहे तर हे कसोटीच आपल्याला पाठ पाहिजे. तर बघा, 4च्या कसोटीत म्हणजे दोघांनाही 4ने भाग जाईल. म्हणा 4 त्रिक 12 उरला 1 4 चौक 16 आणि 4 1 4. ठीक आहे.
परत 4 1 4 4 1 4 4 2 8 4 2 8 0 0 म्हणजे आपलं या ठिकाणी असं असेल. तर दोघाला 11ने भाग जातो. 11 त्रिक 33 पुढला एक 11 1 11 परत 11 2 22 2 0 जशाला तशी. तर पहा आता 200नेच आपल्याला याला भाग द्यावा लागेल डायरेक्ट. तर 200च्या पाड्यास 31 नसतात म्हणून इथं डायरेक्ट उत्तर 0 पॉईंट लिहिल्यावर इथे एक 0 वाढतो. ठीक आहे. तर पहा आता कडीकडीचं 0 कॅन्सल करू आपण. 20 1 20 20 1 20. बघा याच्यातून 20 गेले तर याच्यातले किती उरतात 11. इथं 0 आला म्हणा 20 पंचे 100 याच्यातले 10 उरतील. पुन्हा 0 आला पुन्हा 20 पंचे 100 म्हणजेच आपलं ऑप्शन नंबर या ठिकाणी येणार आहे 3. ठीक आहे. तुम्हाला जर काटाकाटी येत नसेल असेल तर तुम्हाला कसोट्या पाठ करावं लागतील. कसोट्या पाठ असल्यानंतर तुम्हाला ही काटाकाटी जमेल. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी 48.480ला 8ने भागल्यास उत्तर येईल. बघा या ठिकाणी तुम्हाला भागाकार करून दाखवतो. म्हणा 8 1 8 8 6 48. ठीक आहे. पॉईंटला पॉईंट देऊन टाकू आपण. परत 8च्या पाड्यात ही 4 येतात का नाही मग 0चा भाग द्या. ठीक आहे. हे 4 पुढे गेलं 48 झाले. परत 8 6 48 0ला 0. ऑप्शन नंबर आपलं 1 उत्तर येईल. अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 4.2 मधील सर्व गणिताची स्पष्टीकरणे पाहिली आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.